प्रश्न बघा इथे, जर 8चा घातांक x अधिक 1 बरोबर 64 तर 3चा घातांक 2x अधिक 1 बरोबर किती? आता इथे खरं तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला x ची किंमत काढावी लागणार आहे. त्यासाठी हे पहिले जे एक्सप्रेशन दिलेले आहे तेच बघा अगोदर. आता इथे 64 दिलेले, या 64 ला आपल्याला काय करायचंय, 8च्या स्वरूपामध्ये लिहायचे. तिथे 64 म्हणजेच काय, हा 8चा वर्ग आहे. इथे कसं करता येईल आपल्याला, 8चा घातांक x अधिक 1 बरोबर 8चा घातांक 2 बरोबर आहे. आता इथे बघा, इथे दोघांचा पाया समान आहे आणि दोन्ही संख्या कशा आहेत, समान आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये इक्वल टू साईन आहे, बरोबरीचं साईन आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, ज्यावेळेस पाया समान असतो आणि दोन्ही संख्या बरोबरीत असतात त्यावेळेस त्यांचे जे घातांक असतात ते सुद्धा आपण बरोबरीत घेत असतो. इथे काय मिळणार तुम्हाला, x अधिक 1 बरोबर 2. आता हे एक समीकरण तयार झालेलं आहे. आपल्याला इथे x ची किंमत काढायची. तर x बरोबर काय मिळणार आहे, 1 ला इकडे घेऊन जा म्हणजे तो काय वजा 1. x बरोबर 2 मधून 1 गेला, किती मिळणार आपल्याला, 1. तर x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 1. आता ही किंमत काढू. 3चा घातांक 2x अधिक 1. आता जिथे x आहे तिथे आपल्याला काय करायचंय, 1 ठेवायचंय. 3चा घातांक 2 गुणिला 1 अधिक 1. 3चा घातांक 2 अधिक 1 म्हणजे किती होणार आहे, 3चा घातांक 3. आणि 3चा घातांक 3 म्हणजेच काय, 3चा घन. तर 3चा घन किती मिळतो, 27. उत्तर असेल 27.